हे पर्लिन्स आहेत. तर आता जरा म्यूट करा. हो. तुमचं म्यूट करा. ओके, तर इथे आपल्याला हे पर्लिन्स आहेत. हे पर्लिन्स आपल्याला मिरर करायचे. आता मिरर करण्यासाठी पहिला व्ह्यू आपल्याला बघायला लागतो की कुठल्या व्ह्यूमध्ये आपण आहोत, आणि त्या व्ह्यूमध्ये आपल्याला मिरर म्हणजे काय, ऑपोजिट साईडला येणार याच्या. ओके, हे जे पर्लिन असे लागले आहेत ते सेम पर्लिन इथे ऑपोजिट साईडला येणार, म्हणजे त्याला आपण मिरर बोलतो. ओके, मिरर कसं करायचं असतं, की मिररसाठी हे क्लिक करायचं असं, पर्लिन सिलेक्ट करायचे, असे. त्याच्या आधी पर्लिन सिलेक्ट करायच्या आधी आपल्याला UCS सेट करायला लागतो या ग्रीड लाईन ए वरती, जिकडे आपण मिरर करणार आहोत तिकडे. तर इथे सेट वर्क प्लेन पॅरलल टू व्ह्यू प्लेन क्लिक करायचं आणि ह्या व्ह्यू प्लेन मध्ये क्लिक करायचं. ओके, क्लिक केल्यावर आपलं हे UCS सेट होतं इथे यायला, आणि मग इथे आपण सेट करायचं, हे असे सिलेक्ट करायचे. ओके, पर्लिन सिलेक्ट करायचे, पर्लिन असे सिलेक्ट करायचे आणि राईट क्लिक करायचं असं त्याच्यावर. पहिलं स्टेप समजलं ना, UCS सेट करायचं. दुसरं स्टेप सिलेक्ट करायचे पर्लिन्स, आणि थर्ड स्टेप आपण राईट क्लिक करून कॉपी स्पेशल मिरर हे कमांड घ्यायचं. ओके, हे कॉपी स्पेशल मिरर कमांड आहे. तर मिररमध्ये तुम्हाला माहिती असेल, माहीत नाही, आपण ऑटोकॅडमध्ये पण मिरर कमांड आहे. तर ते मिरर कमांडमध्ये काय होतं, आपल्याला 2 पॉईंट, एक सिलेक्ट ऑब्जेक्ट करतो आपण आणि 2 पॉईंट देतो आपण जिकडनं, म्हणजे सेंटरपासून मिररचं सेंटर असतं. मिरर कुठलं पण ऑब्जेक्ट मिरर करताना त्याचं सेंटर असतं सर्टन, आणि तिकडनं ते इक्वली दोन्हीकडे मिरर असतात, म्हणजे त्यांचे डिस्टन्स जे आपण मेजर केले त्या लाईनपासून, तर ते इक्वली असणार. तर आपल्यासाठी तो इक्वल पॉईंट म्हणजे हा आहे टॉप पॉईंट, हा किंवा हा मिड पॉईंट इकडचा. हां, यांनी पण आपण मिरर करू शकतो. म्हणजे ग्रीडचा जे मिड पॉईंट आहे तिकडनं इक्वली आहे दोन्हीकडे ते मिरर. ओके, तर आपले मिरर पॉईंट आहे हा मिड पॉईंट, आणि हा मिड पॉईंट असू शकतो, घेऊ शकतो आपण. ओके, किंवा ही लाईन म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 2 पॉईंट पण आपण देऊ शकतो. तर आपण आता 2 पॉईंट देऊया. तर मी पहिला हा पॉईंट देतो, एपेक्स पॉईंट बोलतो त्याला, टॉप पॉईंट किंवा जंक्शन पॉईंट किंवा एपेक्स पॉईंट. आणि इथे खाली ग्रीडचा जो मिड पॉईंट आहे त्याला क्लिक करतो मी. आता इथे चेंजेस झाले या मिरर बॉक्समध्ये, डायलॉग बॉक्समध्ये. तर जसे चेंजेस होतात तसे इथे आपण कॉपी बोलायचं त्याला. ओके, तर जसं आपण कॉपी करतो तर इथे तुम्ही बघाल की ते पर्लिन्स जे आहेत ते मिरर झालेले आहेत आता. आता हेच पर्लिन्स पुढे कॉपी करू शकतो आपण. ओके, ते कसे करायचे, पुढच्या ग्रेडमध्ये कॉपी करायचे आहेत मला. त्याच्यासाठी ॲक्च्युली आपल्याला ते व्ह्यू लागतो, जो आपण व्ह्यू सुरुवातीला मारलेला होता ना, असा सेक्शन कट केलेला, तो सेक्शन व्ह्यू आपल्याला लागतो ॲक्च्युली. ओके, ह्याला मी आता कंट्रोल-P करून प्लान व्ह्यूमध्ये घेतो. आपल्याला हा व्ह्यू लागतो कॉपी करण्यासाठी, पुढच्या ग्रीडवर कॉपी करण्यासाठी हा व्ह्यू लागतो, किंवा मग प्लानमध्ये पण तुम्ही करू शकता. आता अनफॉर्च्युनेटली असं दोघांचा प्लान एकत्र नाही होऊ शकत, कारण हा असा स्लोप आहे, हा असला स्लोप आहे. तर मग इथे बघून आपण करू शकतो, एका साईडचा प्लान असेल तरी चालतो. ओके, तर आता मी हे सिलेक्ट करतो आणि आता कॉपी करायचं, राईट क्लिक, कॉपी लिनियर, कॉपी लिनियर करायचं, आणि इथे हा पॉईंट घ्यायचा. इथून मला आता मी एक्सटेंड केलेलं आहे ना, तर त्या एक्सटेंड पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत कॉपी करायचं. ओके, या एक्सटेन्शन पॉईंट पासून या पॉईंटपर्यंत. ओके, आणि याला कॉपी बोलूया. ओके, तर आता हे प्लेस झालेले आहेत.
तर अशा प्रकारे आपण हे पर्लिनची मॉडेलिंग आता कंप्लीट केलेली आहे. हां, आता आपण पुढचं जे आहे, ओके, पुढचं जे आहे ते कनेक्शन वर्टिकल ब्रेसिंग आहे. आता हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल ब्रेसिंग. त्याच्या आधी आपण ब्रेसिंगच्या आधी आपण एक हे बघूया. हे प्लेट्स आपण बघितले नाही लास्ट टाइम. तर आपण आता काय करूया, ही 5 मीटर लेवल आहे, तर इथे आपण एक प्लेटचं बघूया. प्लेट कशी ॲड करतो आपण ते. ओके, ही प्लेट आहे. जनरली काय असतं, प्लेट तुम्ही बघायला आपण यूज करतो ग्रेटिंग किंवा चेकर्ड प्लेट असं असतं. तर त्या ठिकाणी आपण हे प्लेट वापरू शकतो, हे वाला. इकडे त्याप्रमाणे आपण चेंज करून घ्यायचं ग्रेटिंग किंवा प्लेट. मॅडम काय अप्लाय ओके करायचं आणि असे मल्टिपल पॉलिगोनल पॉईंट्स द्यायचे. तर तुम्ही बघितलं जसं मी आता ते 4 कॉर्नर दिलं, त्या 4 कॉर्नरच्या रेफरन्सनी इथे प्लेट ॲड झालेली आहे. ठीक आहे. या प्लेटची मग थिकनेस आपल्याला पाहिजे तशी आपण वाढू शकतो किंवा कमी करू शकतो. ओके, मॉडिफाय. इथून थिकनेस आपल्याला कमी जास्त करता येते. तर जनरली ग्रेटिंग आपली 30 किंवा 25 ची ग्रेटिंग असते. तर हे डिपेंड्स आपल्याला क्लायंट स्टँडर्डमध्ये काय दिलेलं आहे, कुठली थिकनेस दिली आहे त्याप्रमाणे आपण ते प्लेस करतो. आता ही लेआउटसाठी यूज करतो आपण. ही जी प्लेट मी टाकली ती लेआउटसाठी. लेआउटमध्ये काय असतं की ग्रेटिंगचे कटिंग डायमेन्शन दिलेले असतात. म्हणजे ग्रेटिंग जेव्हा कॉलममध्ये येते तेव्हा इथून कट होऊन जाते, ती अशी नॉचिंग करायला लागतात त्याला. तर त्या नॉचिंगसाठी आपण इथे कट ॲड करतो. कॉलमच्या चारी साईडला आपण कट ॲड करतो असं, जेणेकरून ती आणि इथून थोडंसं ऑफसेट असतं, ते क्लिअरन्स असतं कारण त्याला चिटकून नाही ठेवू शकत, त्याला थोडंसं क्लिअरन्स असतं. ओके, इथे मी क्लिअरन्स ॲड केला होता. तर अशा प्रकारे हे कटआउट आपल्याला द्यायला लागतं, ग्रेटिंगचे लेआउटचे कटआउट. त्याच्यामुळे समजा कनेक्शन आले इथे काही वरती टॉपवरती काही कनेक्शन येत आहे, तर मी त्याप्रमाणे कट ही तुमची वाढणार, पुढे जाणार किंवा इथून अशी नॉच येणार, ॲडिशनल नॉच येणार. समजा इथे ब्रेसिंगची कसेट आली तर ॲडिशनली इथे अशी नॉच ही थोडी अजून वेगळी नॉच द्यायला लागेल वेगळ्या प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कटिंग द्यायला लागते आपल्याला. आणि जी आय ड्रॉइंगमध्ये आपण दाखवतो ही कटिंग. कॉपी मिरर. आता ह्याला कॉपी मिरर करायच्या आधी आपण व्यवस्थित सेट करतो आणि मग कॉपी मिरर करून ही कट आपण तिकडे कॉपी करतो. ओके, त्यानंतर सिमिलरली ही कट आपण खाली कॉपी करू शकतो. कॉपी स्पेशल मिरर करून सिलेक्ट करताना आपल्याला बीम सिलेक्ट करायचा असतो. बीमचा जो एज आहे मिड पॉईंट तो सिलेक्ट करायचा, मिड एज. अशा प्रकारे आपण ही चारी साईडला ही कट करून टाकली, ग्रेटिंग ॲड केली आणि त्याला कट केली. तर असे कटआउट आपण ॲड करू शकतो ग्रेटिंगमध्ये. समजा आता कधी कधी काय होतं, हां, 4 पॉइंट सिलेक्ट करतो तुमचे कॉलमचे 4 पॉइंट सिलेक्ट केले ना कट करण्यासाठी, कटआउट देण्यासाठी. काय काय
कटआउट ऍड करण्यासाठी. हे जे 4 सिलेक्ट करून जेव्हा राईट क्लिक करून कोणता ऑप्शन देतो? इथे इथे ऑप्शन आहे कटसाठी. हा, तो घेऊन काय करायचं? 4 पॉईंट सिलेक्ट करायचे. हा, पहिला जो पार्ट कट करणार आहे त्याला क्लिक करायचं आणि मग कशी कट हवी आहे, मला समजा इथून अशी हवी आहे कट, अशी कट हवी, तर असे 4 पॉईंट द्यायचे, मग तो पोर्शन कट होतो तसा. ओके. आता इथेही ऍडिशन झाली आता म्हणजे तुम्ही कॉलमची 4 कट. पॉईंट घेऊन तेवढं हा, मला आता ओके. कॉलमच्या हा, कॉर्नर लक्षात पासून आलं. त्याला कट करायचं होतं म्हणून तसं दिलं, कॉलम पासून कट ओके. केलं. ओके. ओके, हे कटसाठी आपण परत पुढे बघणार आहोत. अजून कटसाठी आपण पुढे बघणार आहोत. अजून कटमध्ये आपल्याला कसं कट ऍड करता येतं आणि ते अजून डिटेलमध्ये दाखवतो मी तुम्हाला ते. आता ह्याच्याच रेफरन्ससाठी आपल्या ह्याच्यामधनं आपल्याला काय, हे आता प्लेट कशी ऍड करायची ते आपण बघतोय. ओके, ही कॉन्टूर प्लेट आहे. तर ही कॉन्टूर प्लेट आपण इथून ऍड करू शकतो अशा प्रकारे, आणि त्याला कट बीट द्यायची असेल तर मग कट इथून आपल्याला कट देता येतात ते. ओके, त्यानंतर ही प्लेटचं तर झालं. प्लेट कशी टाकायची आपण बघितली इथे. ही जनरली आपल्या स्कोपमध्ये असते किंवा नसते, मोस्ट ऑफ द केसमध्ये ही नसते आपल्या स्कोपमध्ये, त्यामुळे हे जास्त आपल्याला प्रॅक्टिसमध्ये येत नाही हे प्लेटचं. म्हणजे जर आपण एकदम सिनियर लेवलला असतो तर मग त्यावेळी आपण हे करू शकतो, नाही तर ज्युनियर लेवलला आपल्याला हे सगळं विचारणार नाही, प्लेटिंग ग्रेटिंग आणि ते सगळं. ज्युनियर लेवलला आपल्याला मोस्टली आपल्याला बेसिक एलिमेंट जे आहेत, बीम, कॉलम, वर्टिकल ब्रेसिंग, ओके, अशा गोष्टी सगळ्या विचारणार एंट्री लेवलला. त्यामुळे आपण हे प्लेटमध्ये जास्त आता लक्ष नाही दिलं तरी चालेल, काही हरकत नाही, नंतर तुम्ही हळूहळू शिकाल ते. पण फक्त लक्षात ठेवा की इथून आपण हे प्लेट ॲड करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली आहे ब्रेसिंगसाठी. वर्टिकल ब्रेसिंग आपण बघूया ॲड कशी करतो ते. आता त्याच्यासाठी ग्रेड लाईन एमध्ये जायला लागतं मला. ह्याला मी ॲरोवर क्लिक करतो असं. परत मी ग्रेड लाईन एवर आलो आता. ओके, तर इथे ग्रेड लाईन एमध्ये मला आता जर मी ते डिझाईन ड्रॉइंग बघितले, डिझाईन ड्रॉइंग जर बघतो मी, तर त्यामध्ये मी डिझाईन ड्रॉइंग ओपन करतो. हे ते डिझाईन ड्रॉइंग आहे. काय आलंय? ओके, याला मी ओपन केलं ते डिझाईन ड्रॉइंग, आणि इथे मग बघतो मी आता की वर्टिकल बेसिंग, हे वर्टिकल बेसिंग आता मला ॲड करायची. हे त्यांनी काय केलं, एक टिपिकल वर्टिकल बेसिंग दिलेली आहे. तर हे वर्टिकल बेसिंग जे आहे ते आपल्याला दिसतं इथे बीम सेंटरला इंटरसेक्ट झालेले आहेत, आणि या दोन ग्रीडच्या मध्ये आहेत आणि बीमच्या सेंटरला तिथे इंटरसेक्ट झालेले आहेत ते. तर आपल्याला तो पॉईंट, हा जो पॉईंट आहे हा लागतो आपल्याला बेसिंग ॲड करण्यासाठी. तर मग तो कसा ॲड करायचा, तर त्याच्यासाठी बीम सेंटरपासून आपल्याला एक इथे मध्ये पॉईंट लागतो. तर त्या पॉईंटसाठी आपण इथे डिवाइड लाईन पॉईंट आहे बघा. ओके, अच्छा, डबल क्लिक करतो मी आणि अप्लाय ओके देतो. वन आहे तिथे, तर वनच्या जरी
वन ॲड करून मी 2 पॉईंट ॲड करतो. 2 पॉईंट पिक केले तर मला याचा सेंटर मिड सेंटर आलेलं आहे. आता त्याला मी मेजर करून जस्ट चेक करेन. तर मला हा बरोबर 220 इक्वली डिवाइड झालेला दिसतो आता. ठीक आहे. तर हे माझं आता डिव्हिजन झालं. इथून मी आता लाईन ॲड करतो, कन्स्ट्रक्शन लाईन. इथून कन्स्ट्रक्शन लाईन ॲड करतो आता. या पॉईंटपासून इथे, या पॉईंटपासून इथे. ओके. तर आता आपण ते अँगल ब्रेसिंग ॲड करूया. इथे ब्रेसिंग आपण ॲड करूया. आता इथे आपलं ब्रेसिंग ॲड करायचे. तर ब्रेसिंग ॲड करायला सगळ्यात पहिलं आपल्याला युसेसचं आपलं आहे ओरिजिनल पोझिशन आहे. जर नसेल तर मग युसेस पहिलं सेट करून घ्या XY0ला. ओके. त्यानंतर मग इथे आपल्याला छोटासा एक पीस ॲड करूया आपण. क्रिएट बीमने एक छोटा पीस ॲड करायचा. क्रिएट बीम हा बीमसारखा आपल्याला इथे दिसतो. ह्याला आता आपण मॉडिफाय करूया. ह्या पीसला मॉडिफाय करायचं. डबल क्लिक करून मग ती जी प्रोफाईल आहे RSA. ओके. इथे अँगलसाठी आपण हे यूज करतो RSA 100-110. तर अँगल आहे ॲक्च्युली, ते अँगल आहे L आहे. पण इथे आता L अँगल नाही आहे. तर इथे हे RSA वाले अँगल आहे. तर आपण हे RSA 100-110चा अँगल यूज करूया. आणि याला मॉडिफाय करतो. मॉडिफाय केल्यावर बघितलं तुम्ही इथे काय झालं, तर ते अँगल प्रोफाईल आता दिसते मला इथे. मॉडिफाय केलं गेलं मला ते अँगल प्रोफाईल आता दिसते. त्यानंतर नेक्स्ट असं याचं नेक्स्ट पार्ट आपल्याला इथे डिझाईन ड्रॉइंगमध्ये बघायला लागतं की आता याचं रोटेशन कसं ठेवलेलं आहे. तर इथे मी जर बघतोय तर मला ते डॉटेड लाईन दिसत आहे. म्हणजे एक लेग असा हॉरिझॉन्टल वरती आहे वरच्या साईडला, आणि एक लेग असं वर्टिकली. एक लेग हॉरिझॉन्टल आहे आणि एक लेग वर्टिकल आहे. आणि तो वर्टिकल लेग असं खालच्या साईडला पॉईंट करतो. तर आता माझं जर बघतोय मी, तर थिकनेसवाला जो लेग आहे हा थिकनेसवाला आहे. हा खालच्या साईडला आहे ॲक्च्युली. हा वरती आहे मला ना. तर वरती काढण्यासाठी ह्याला आपण हे इथे चेंज करून बघूया काय होतं. आता इथे मी फ्रंट होतं ना, फ्रंट चेक केलं. फ्रंटमध्ये पण खाली येतो आहे. टॉपमध्ये बघूया काय होतं. टॉपमध्ये पण खालच्या साईडला येतो आहे. ओके. हा इथे आहे. त्यानंतर मी बॅक करून बघतो. तर बॅकमध्ये आता तो बरोबर आला टॉपला. तर ह्या पोझिशन मला तो हवा आहे. आपण पुढचं पण बघूया बिलो ठेवल्यावर काय होतं ते. आणि इथे पण लक्ष द्या काय चेंजेस होतात ते. ओके. तर इथे बिलो आणि बॅक हे दोन आपण यूज करू शकतो वर्टिकल बेसिकला, जेणेकरून त्यांचं ओरिएंटेशन असं असतं की हॉरिझॉन्टल लेग जो आहे तो असं सरळ असतो टॉपला, आणि वर्टिकली कसा पॉइंटिंग डाऊनवर्ड्स. हा तुमचा वर्टिकल लेग आहे आणि हा हॉरिझॉन्टल लेग आहे. ठीक आहे. तर इथे पोझिशन समजली ना. ही पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे. सिंगल अँगल वर्टिकल ब्रेसिंग. आता इथे मी जर बघतोय तर हे सिंगल अँगल वर्टिकल ब्रेसिंग दिसतंय मला इथे. आता हे कशासाठी एलिव्हेशन A साठी आहे आणि B साठी WT आहे आणि C साठी प्लस अँगल आहे. असं वेगवेगळे दोन प्रोफाईल आपण प्लेस करणार आहोत, दोन टाईपचे. एक T वाला. आता हे अँगल्स आहे. आता जे ग्रीड लाईन A वरती आहे ते इथे दिलेलं आहे बघा. L अँगल 100-110 आहे. ओके. तर हे ग्रीड लाईन A साठी आपण हे आता ॲड करणार 100-110, आणि आपण जे घेतलेलं आहे आता ऑलरेडी. आणि आता इथे हा जो पॉईंट आहे ना, हा आपल्याला इथे घ्यायला लागतो. मिड बॅक पोर्शन जो आहे अँगलचा तिकडे आपल्याला तो घ्यायला लागतो पॉईंट. तर ऑलरेडी आता हा ह्या फेससाठी बॅकसाठी आहे. ह्या फेसमध्ये बॅक आहे तो.
बिहाइंड आहे आणि इथे आपण राईट करून बघूया काय होतं. तर तो आता सॉरी लेगकडे मूव्ह झालेला आहे. तर लेगपासून मला आता समजा लेफ्ट करूया आपण. आता तो बरोबर आला बॅक साईडला. आता दुसरी गोष्ट मला आता समजा मी इथे बघतोय एलिव्हेशनमध्ये, तर लेग जो आहे आता हा ब्रेसिंग कुठला आहे 1 ग्रिड लाईन 1च्या बाजूला जो ब्रेसिंग आहे हा ग्रिड लाईन 1 हा आहे. ग्रिड लाईन 1च्या बाजूला जो ब्रेसिंग आहे त्याचा लेग मागच्या साईडला आहे. ओके डॉटेड आहे म्हणजे तो मागे आहे. आता ही ग्रिड लाईन ए आहे आणि याचा लेग मागच्या साईडला आहे. बरोबर आहे म्हणजे इथे आता आता सॉरी तर इथे आता दोन ऑफसेट असतात या अँगलसाठी आपल्याला दोन ऑफसेट करायला लागतात. तर ते दोन ऑफसेट कशासाठी तर इथे आपल्याला दिसतंय की ब्रेसिंगची जी बॅकची लाईन आहे ती इथून सर्टन डिस्टन्सवर ऑफसेट झालेली आहे. आता ते डिटेल मला कुठे भेटेल तर इथे कनेक्शनमध्ये गेज जी म्हणून असं दाखवलेलं बघा इथे हां जी. तर हे वर्टिकल ब्रेसिंग जो वर्टिकली जातोय त्या वर्टिकल डायरेक्शनमध्ये हा गेज आहे म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये गेज. तर आता मी ह्या डायरेक्शनमध्ये इथून शिफ्ट केलं ना ह्या डायरेक्शनमध्ये. जर मला इथे मूव्ह करायचं तर इथे ह्या डायरेक्शनमध्ये टाकायला लागतं. तर इथे मी आता गेज बघतो किती आहे पहिला त्यानुसार इथून आपल्याला हा पॉईंट इथे वरती घ्यायला लागेल म्हणजे हा अँगल मागे जाणार. ओके तर हा जी काय आहे तो बघायला लागेल आपल्याला. पहिलं बघायला लागेल का मेंबर साईज काय आहे 110 L 100 आहे. आता इथे जर आपण बघू त्या स्टँडर्ड ड्रॉइंगमध्ये बघू तर इथे आपल्याला हे चार्ट दिलेलं आहे क्लायंटनी जिथे तो US इम्पिरियल आणि मेट्रिक असे दोन हे दिलेले आहेत. लेग म्हणजे हा जो लेग आहे आणि गेज म्हणजे हा जिथे आपला बोल्ट येऊन लागणार आहे त्याचं सेंटर बोल्टचं सेंटर आहे बॅकपासनं. तर इथे मध्ये बघणार लेग म्हणजे आपला हा लेग किती 100 आहे लेग आणि 100साठी त्यांनी 60 सांगितलेलं. तर आपण हे 60 इथे ॲड करूया आणि मॉडिफाय बोलूया. आता इथे काय आलं प्लसमध्ये गेला इथे तर इथे याला मायनस करायचं मग प्लसमध्ये गेला की मॉडिफाय. ठीक आहे आता हा प्रॉपरली आलेला आहे. त्यानंतर हा एक ऑफसेट झाला. ओके दोन ऑफसेट आपल्याला करायचे आहेत व्हर्टिकल ब्रेसिंगला. ओके हे पाहिजे तुम्ही लिहून घ्या की व्हर्टिकल ब्रेसिंगला दोन ऑफसेट करायला लागतात. एक गेज एक ऑफसेट असतो गेजसाठी दुसरा ऑफसेट असतो गसेटसाठी. आता गसेटसाठी जो ऑफसेट आहे हा गेजसाठी आपला झाला आहे ऑफसेट करून. गसेटसाठी जो ऑफसेट आहे तो प्लानमध्ये जाऊन करायला लागतो. त्यासाठी मी प्लान @ 0 ओपन करतो. आता इथे मला दिसत नाही आहे कारण मी हा पॉईंट जो आहे तो खालपर्यंत न्यायला लागेल मला. ह्याला पिक करून मी खालपर्यंत नेतो इथे. जसं मी पॉईंट खाली नेला तसं मला इथे ब्रेसिंग ती दिसायला लागली आता. ओके तर आता इथे हे प्लानमध्ये आपल्याला गसेट लागणार आहे. त्या गसेटचे जे पोझिशन आहे ते फिक्स असते सेंटरला असते बरोबर एकदम. म्हणजे समजा हा कॉलम आहे तर आणि ही वेब दिसते कॉलमची तर कॉलमच्या वेबच्या सेंटरला असणार तो बरोबर मिड पॉईंटला. ही गसेटची आहे ती बरोबर सेंटरला असणार. आता इथे हां हे बघा आता हे बेसप्लेटची हे लेआउट आहे
तर गसेट जी वेल्ड होणार ना ती इथे बरोबर सेंटरला मधोमध असणार, किंवा समजा इथे वेल्ड होत असेल तर इथे सेंटरला असणार बरोबर ब्रेसिंगची गसेट. त्यामुळे काय होणार, जो ब्रेसिंग येऊन लागणार असेल तो थोडासा ऑफसेट होणार. थोडंसं ऑफसेट होणार. ते ऑफसेट डिस्टन्स जे आहे ते किती असेल, किती असलं पाहिजे तुमच्यामध्ये? तर हॅलो. ते हॅलो. हा ते काय इक्वलच असणार ना. हां इक्वल असणार, पण ते इथे समजा गसेट लागते. आता गसेट आपली आहे 12 थिक आहे, 12 थिक गसेट आहे. तर मग आता 12 थिक गसेटच्या फेसवर जर ब्रेसिंग लागलं तर मग तो कितीने ऑफसेट होईल? ही गसेट सेंटरला आहे, इक्वली आहे सेंटरपासून गसेट. हा. मग हा ब्रेसिंग कितीने ऑफसेट होईल? एनी आयडिया? थिकनेस 12 mm आहे बरोबर, आणि गसेट लागलेली आहे सेंटरला लागली आहे. मग तो हा. कितीने ऑफसेट होईल? तर ते ऑफसेट होतो आपला टी डिवाइड बाय 2. टी म्हणजे तुमची थिकनेस, हा. डिवाइड बाय 2 म्हणजे 12 डिवाइड बाय 2 म्हणजे 6. हे हाफ, ॲक्च्युली गसेटच्या हाफ, सॉरी हां गसेटच्या हाफ थिकनेस. गसेटच्या हाफ थिकनेस तुम्ही मग त्याला ऑफसेट करून ठेवायचं. आता मी इथे गसेट बघितलं, 12 थिक गसेट आहे इथे. हां तर मग त्या मानाने आम्हाला इथे ऑफसेट द्यायला लागतं गसेटच्या थिकनेसच्या मानाने. तर हे इथे 12 थिक दिलेली आहे, आणि वरती मी जस्ट बघतो इथे वरती पण डिटेल आहे का, इथे वरची डिटेल आहे, खालची डिटेल आहे. इथे सिंगल ब्रेसिंग आहे, तिथे वरती डबल आहे. तर काय डिफरन्स आहे दोघांमध्ये ते आपण शोधूया. आता इथे आता मला 12 थिक भेटली, 3M20 वोल्ट 6 mm सिलेक्ट. आता इथे बघूया आपण. ती 16 mm आहे ना. हां वरची ती 16 mm आहे. 16 आहे हां. तर डिझायनरनी काय केलं आता इथे जॉईंट प्रमाणे तुम्हाला दिलं आहे इथे वेगवेगळे. म्हणजे ह्या जॉईंटला सिंगल अँगल आहे म्हणून इथे 12 दिली, म्हणजे ह्याचं लोड जे आहे ते 12साठी पास होते. ओके. आता ह्याचं जे लोड आहे ते 2 ब्रेसिंग लागतात तिकडे, म्हणून त्यांनी 6 बोल्ट दिले. 6 बोल्टसाठी त्याला गसेट थिकनेस वाढवली त्यांनी, 16 थिक केलेली बोल्ट वाढल्यामुळे, आणि इथे बोल्ट कमी आहेत त्यामुळे त्यांनी 12 दिलेली. आता हे ओके. डिझाईनचं रिक्वायरमेंट आहे. ओके, डिझाईनचं रिक्वायरमेंट आहे. पण आपण आता काय करतो, डिटेलिंग आणि प्रॅक्टिकल जेव्हा हे करतो, काय होतं की ही गसेट गसेट जी आपण वेगवेगळी देऊ नाही शकत, डिफरंट थिकनेस नाही देऊ शकत. एकाच ब्रेसिंगसाठी 2 वेगळ्या थिकनेस नाही देऊ शकत. त्यांनी प्रॉब्लेम काय होईल की ती ब्रेसिंग जी आहे ती थोडीशी वाकडी होणार, अशी लागताना फिट बसणार नाही प्रॉपरली, कारण तुम्ही ऑफसेट केलेलं म्हणून. ते गसेट 2 mm नी ऑफसेट आहे, त्यामुळे ते ब्रेसिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या 2 mmच्या ऑफसेटमुळे. त्यामुळे आपण हे 16 थिक आहे, 16 थिक आहे ती 2 बोल्टसाठी, 6 बोल्ट 2 ब्रेसिंगच्या बोल्टसाठी आहे. 16 थिक आहे, म्हणजे ही हायर आहे, ही लोअर आहे. ओके, तर आपण लोअरसाठी अशा 2 कंडिशन जेव्हा येतात लोअर आणि हायर, त्यावेळी आपण कम्पेअर करायचं. इथे हायर असेल तर सेफ असेल, तर हायर जर आहे, आपण हायर कन्सिडर केली 16, तर मग हे सेफ होऊ शकतं का? आता हे एक रो आहे ना, आणि आपण 2 रो कन्सिडर करतो, त्यामुळे हे सेफ असणार. इथे काही प्रॉब्लेम नाही आपण जर चेंज केले तरी 16 ते. ओके, पण हे आपल्याला विचारायला लागतं डिझायनरला की बाबा इथे आम्ही चेंज करतो. तुमच्या डिझाईन वाईज ठीक आहे, तुमचं करेक्ट आहे ते, पण डिटेलिंग वाईज असं नाही ना, 2 वेगळ्या थिकनेस नाही चालणार साईटवरती, सेम थिकनेस लागतील. ते जेव्हा डिझाईन चेक करतील कोणी तर ते रिजेक्ट होऊन जाईल. त्यामुळे हे
चेंज करायला लागेल आम्हाला आता ते जी वरची गसेट आहे त्याचप्रमाणे खालची गसेट घ्यायला लागेल. म्हणजे ही जी हायर आहे ती हायर थिकनेसचीच गसेट मला खाली घ्यायला लागेल आता. ओके. त्यामुळे आता इथे जे ऑफसेट माझं आहे ते 16च्या प्रमाणे नाही. तर 16 प्रमाणे किती आलं पाहिजे? सॉरी, 8. 16 प्रमाणे 8 आलं पाहिजे डिवाइड बाय 2. मग आता इथे डबल पोझिशन मध्ये जाईन. आता मी बिहाइंडला 60 केलं म्हणजे ते ह्या डायरेक्शनवर मूव्ह झालं. तर मला ह्या डायरेक्शनवर मूव्ह करायचं तर मला ह्या ठिकाणी ऑफसेट टाकून मी बघतो काय होतं. 8 मी तिथे 8 टाकलं, मॉडिफाय केलं तर इथे गॅप आलेली आहे. आता ती 8 mm ची गॅप जी आहे ती आलेली आहे. आता इकडे जेव्हा मी गसेटचं कनेक्शन टाकेन आणि त्याला 16 थिक गसेट टाकेन ना तेव्हा ऑटोमॅटिकली ती गसेट इथे येऊन लागणार त्याला या ब्रेसिंगला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ऑफसेट. आता मी जेव्हा तुम्हाला एक डेमो दाखवतो की कनेक्शन जेव्हा ॲड करतो आहे त्यांनी तुम्हाला आयडिया येईल की कनेक्शन ॲड केल्यावर कसं दिसेल, गसेट कशी येईल. ओके. हे बोल्टेड गसेट आहे 11 नंबर. याला क्लिक करतो मी आणि मेन पार्ट आणि सेकंडरी पार्ट असे 2 पार्ट सिलेक्ट केले आणि मिडल क्लिक केलं. तर जसं मिडल क्लिक केलं तसं इथे एक गसेट इथे येऊन कनेक्शन पडलेलं आहे. तुम्ही बघाल तर त्याला मी डबल क्लिक करतो आणि इथे 16 थिक देतो. गसेट थिकनेस 16 थिक. मॉडिफाय ओके. तर आता जर बघाल तर हे गसेट आपण मेजर करून बघितलं तर ती सेंटरला असणं बरोबर. ओके, बरोबर सेंटरला होती. ओके. तर आता ह्याची कनेक्शनची गरज नाही. आता आपल्याला समजलं की सेंटरला आलेली आहे बरोबर. ओके. त्यानंतर आता ही ह्यात इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत हे आपल्याला माहिती हवं सिंगल अँगल व्हर्टिकल ब्रेसिंग प्लेस करताना. आता ही आपली प्लेस झालेली आहे. इथे आपण आता प्रिफिक्स आणि सेट करूया. याची प्रिफिक्स सेट करूया. PB तुम्हाला हे मटेरियल चेंज करायचं चेंज करू शकता. म्हणजे त्याचा क्लास चेंज करायला लागेल. ओके. एकदा हे सेट झाले की इथे हा पॉईंट जो आहे तो हा मूव्ह करून इथे घेऊन जायचा आणि हा फायनली मी त्याला हे केलं, प्लेस केलं. फायनल प्लेसिंग बोलतो याला. आता फायनल प्लेस झालेली आहे. तसंच त्याचप्रकारे इथे मला हवं आहे तर तो पण आपण प्लेस करू शकतो. आता ह्याच्या प्लेसिंगच्या वेळी व्हर्टिकल प्लेसिंगच्या प्लेसिंगच्या वेळी तुम्ही असं प्लेस करू शकता किंवा असं उलटं सुलटं जाऊ शकता. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेसिंग आहे त्यामध्ये उलटं सुलटं जाऊ शकता तुम्ही. म्हणजे इथे आपल्याला बॉटम टू टॉप, लेफ्ट टू राईट असं जायची गरज नाही. तरी पण मी त्याप्रमाणेच जाईल. पण त्याची गरज नाही, अशी आवश्यकता नाही आहे. तुम्ही ते स्किप करू शकता. पण केलेलं ऑलवेज चांगलं आहे ते. तर पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये तुम्ही चाललं आहे, एका डायरेक्शन फॉलो करतो आहे प्लेसिंगसाठी, तर ते ऑलवेज चांगलं आहे. ठीक आहे. तर आता इथे ही एक डायरेक्शन कशी फॉलो करायची. तर आता हे मी आता इथून इथे प्लेस केलं. ओके. हे एक्स डायरेक्शन आहे. तर एक्स डायरेक्शनमध्ये असं प्लेस केलेलं आहे. तर हा जो आहे ब्रेसिंग तो पण तसाच प्लेस करायला लागेल इथून इथे. ओके. तर अशा प्रकारे जर मी इथे बघीन तर ब्रेसिंग ते आलेले आहेत बरोबर प्रॉपर. तर अशा प्रकारे सिंगल अँगल ब्रेसिंग आपण ॲड करतो. आणि हे आता ब्रेसिंग जे बघितलं आपण हे टेक्लामध्ये सगळ्यात डिफिकल्ट आहे. बेसिकमध्ये सगळ्यात डिफिकल्ट पार्ट हाच आहे, सिंगल अँगल व्हर्टिकल ब्रेसिंग. हा एकदा तुम्हाला जमला ब्रेसिंग समजला कसं ॲड करायचं किंवा बाकीचे मॉडेलिंग तुम्हाला
एवढी डिफिकल्ट वाटणार नाही याची पर्लिन, आणि ते पण तुम्हाला इझी वाटतील पर्लिन्स. डिफिकल्ट काय आहे, मी डिफिकल्ट बोललो कारण डिफिकल्ट काय आहे, कारण हे रोटेशन आहे यामध्ये, त्यामुळे रोटेशन असल्यामुळे यामध्ये थोडं डिफिकल्ट आहे आपल्याला, आणि ऑफसेट आहेत, रोटेशन आणि ऑफसेट द्यायचे त्यामुळे, त्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे दोन ठिकाणी. तर एकदा प्लेस झालं की आपलं हे ब्रेसिंगचं काम झालेलं आहे इथे. नेक्स्ट ग्रेडमध्ये मला पुढची ब्रेसिंग प्लेस करायची, तर मी आता कॉपी स्पेशल लिनियर आणि इथे आता हे लाईन्स कॉपी केले मी रेफरन्स लाईन, आणि पुढची ग्रीड ओपन करतो मी बी. ओके, तर ही मी ग्रीड ओपन केली. इथे लाईन्सचे विजिबल करूया आपण इथून. हे लाईन्स मी विजिबल केले. आता त्यानंतर आता हे मला दिसत नाही, तर इथे Ctrl+2 करून आपण रेंडरिंग ट्रान्सपरंट करून घेऊ. ट्रान्सपरंट रेंडरिंग केल्यावर आता मला ते लाईन्स क्लिअरली दिसतात आतमधले. ओके, यानंतर मी टी प्लेस केली. टी प्लेस करण्यासाठी पण आपलं मेथड तेच आहे, एक छोटा पीस ॲड करूया इथे. आणि हे पीस ॲड केलं नाही एकदा, त्याच्यानंतर आपण प्रोफाईल ॲड करायची. मेंबर्स आहेत, त्याची मेंबर्स ॲड केली. तर आता इथे पहिलं मला डिझाईन ड्राईव्हने बघायला लागेल काय मेंबर्स आहेत वापरलेली, ते मला बघायला लागेल इथे. तर हे WT5 हे इंचेससाठी, इम्पिरियलसाठी आपण आता करतो मेट्रिकमध्ये, तर ही मेट्रिकची आहे. T140 ती मेट्रिकसाठी. तर इथे आपल्याला आता टी शोधायला लागेल. टी ही आहे TW, सॉरी, तर T210 150. ठीक आहे, 150 म्हणजे ते 140च्या आसपास आहे, तर आपण ही वाली आता घेऊया फॉर टाईम बी, आणि याला मॉडिफाय करूया. तर मॉडिफाय बोलल्यावर मला आता टी ही पहिली टीची जी प्लेसिंग आहे ती पहिली आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, ती कशी करायची. त्यासाठी आपण काय करूया, हे पहिले पॅरामीटर सगळे अँगलचे आहेत हे काढून टाकूया. ओके, आणि याला मिडल करून टाकूया आपण. ठीक आहे, त्यानंतर पोझिशन जी आहे टी सारखी दिसली पाहिजे, त्यासाठी टॉप करूया याला आपण. तर हा टी सारखा दिसते. आता मिडल आहे, सगळीकडून मिडल आणि टी आहे वरती. आता टी जी आहे त्याचं रोटेशन आपल्याला माहिती हवं की हे जे फ्लॅंज आहे फ्लॅंजकडे बोल्टिंग होणार आहे, तर त्याप्रमाणे आपण ती रोटेट करून घ्यायची. फ्रंट, हां, बॅक, फ्रंट किंवा बॅक, तर हे दोन ठिकाणी दोन ऑप्शन आपण घ्यायचे, फ्रंट किंवा बॅक घेऊन आपण ते मॉडिफाय करायचं. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला हा जो पॉईंट आहे हा इथे बॅक साईडला हवा, तर त्याच्यासाठी इथे राईट किंवा लेफ्ट आपल्याला घ्यायला लागेल. राईट करून बघूया, नाही होत आहे तर मग लेफ्ट घ्यायचा. तर लेफ्ट घेतल्या आपला तो इथे ऑफसेट आलेला आहे. आता इथे आपल्याला गेजचं टेन्शन नाही आहे, कारण आपले बोल्ट्स इथे येणार बाहेर, फ्लांजवरती सेंटरपासून इक्वली बाहेर येणार ते. पण अँगलमध्ये काय झालेलं की ते बॅकपासून ऑफसेट होता, किंवा अँगल तो ऑफसेट होता गेज लाईनपासून. तर टीसाठी असं नाही, टीमध्ये सेंटरला आहे सगळं. फक्त टीचं जर आता गसेट लाईन आहे, गसेट लाईन आहे, ती गसेट लाईन
गसेट लाईन जी आहे ती आपल्याला चेक करायची आहे. हां गसेट लाईन आपल्याला बघायची. गसेटच्या हिशोबाने त्याची पोझिशन कुठे आहे ती आपल्याला बघायची. आपण गसेटप्रमाणे यामध्ये ऑफसेट येणार आता. तर त्यामध्ये 0 लेवलला जाऊन आपण बघायचं की कंडिशन काय आहे. जसं आपण अँगलला ऑफसेट केलं त्याच प्रकारे टीला पण ऑफसेट करायचं आहे. टीसाठी सेम याच ठिकाणी आपल्याला ऑफसेट येणार 8, कारण 16 थिकची गसेट आहे त्यामुळे इथे पण 8चंच ऑफसेट येणार. जेव्हा मेजर करून मी बघेन तेव्हा हे 8चं आलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आता टी आपण बघितली. टी आपण बघितलं. टीला आपण आता फायनली मूव करून ठेवू तिकडे त्याच्या जंक्शनवरती. या जंक्शनवरती आपण मूव करून ठेवू. आता टीला मी मिरर करू शकतो इथे. तर मिरर करायला पहिलं आपल्याला हे युसेज सेट करा आणि मग मिरर करा. कॉपी स्पेशल मिरर मिड मिड आणि कॉपी. ओके. अशा प्रकारे हे टीचं प्लेस आपण बघितलं का. त्यानंतर एक पटकन आपण एक डबल अँगलचं पण प्लेसिंग बघून घ्या. त्यासाठी आपण ग्रिड सी ओपन करूया. ग्रिड सी ओपन करून हे रेफरन्स लाईन मी पहिले कॉपी करून घेतो आणि युसेस चेंज करतो पहिलं बॅक टू ओरिजिनल आणि मग कॉपी बोलतो. जसं कॉपी केलं तसं माझं इथे ह्या लाईन दिसायला लागल्या. नाही दिसत असेल तर डिस्प्लेमध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन ऑन करायचे, मग ते दिसतात. आणि Ctrl+2 प्रेस करून ती रेंडरिंग थोडी लाईट करून टाकायची त्याने, जेणेकरून आपल्याला बीमच्या आतमधले जे लाईन्स आहेत ते दिसतात. तर आता हे ट्विन प्रोफाईल कशी ॲड करायची ते आपण बघूया. आता ट्विन प्रोफाईलसाठी आपल्याला डिझाईन ड्रॉईंगमध्ये बघायचं इथे ही ट्विन प्रोफाईल आहे. ह्याला बोलतो आपण प्लस. इथे प्लस चिन्ह दिलेले आहे. L110 आहे आणि इथे ही मेट्रिक आणि इम्पिरियल हे दोन दिलेले आहेत ट्विन प्रोफाईल. तर आपण मॅट्रिक्समध्ये काम करतो तर मॅट्रिक्सचं प्रोफाईल घ्यायची. तर त्यासाठी मॉडेलिंगमध्ये प्रॉपर्टीमध्ये जाऊन स्टील पार्ट ट्विन प्रोफाईल. ओके. हे लक्षात घ्या. मॉडेलिंग प्रॉपर्टी स्टील पार्ट ट्विन प्रोफाईल. ओके. असा हे जो हे आहे इथून तुम्हाला ते मिळतं. आता इथे मला ते सिलेक्ट करायचं प्रोफाईल किंवा मेंबर साईज 110. ओके. त्यानंतर इथे व्ही ब्रेस VB प्रिफिक्स चेंज केलं मी. जसे असेंब्ली आणि पार्ट प्रिफिक्स आणि चेंज केले मी, नेम चेंज केलं आणि क्लास चेंज करतो की अप्लाय बोलतो. आणि त्याच्यानंतर हे सेकंडरी मेन इम्पॉर्टंट तुमचं आहे पोझिशनमध्ये. पोझिशनमध्ये आपल्याला हे इथे पण काही चेंज नाही करायचं आहे, तेच ठेवायचं आहे. इथे हॉरिझॉन्टल गॅप जी आहे ती आपल्याला 16 करायची. 16 म्हणजे दोन्हीकडे इक्वल गॅप ठेवायची. आणि जो स्टार आहे तो स्टार असेल तुमचा हा आहे. ओके. फर्स्ट वन आहे, पहिल्याच जो आहे तो स्टार आहे. त्याला अप्लाय ओके बोलतो मी. त्यानंतर आता ही प्रॉपर्टी मी सेट केली. मॉडेलिंगमध्ये परत जायचं, स्टील पार्टमध्ये जायचं. आता क्रिएट स्टील पार्ट आपण प्रॉपर्टीमध्ये गेलो, प्रॉपर्टी स्टील पार्ट ट्विन प्रोफाईल. आणि आता क्रिएटमध्ये स्टील पार्ट ट्विन प्रोफाईल इथे जातो मी आणि इथे डायरेक्ट मी ॲड करतो, कारण इथे आपल्याला काही बघायचं नाही ऑफसेट आणि काही ऑफसेट बिफसेट काहीच बघायचं नाही मला. तर मी डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट प्लेस करतो त्याला. आता ही
ट्विन प्रोफाईल मला बघायची तर मी ते बघू शकतो असं रोटेट करून. अच्छा, हे रोटेट करायचं असेल तर कंट्रोल आर प्रेस करायचा आणि इथे एक पॉईंट पिक करायचा इथे आणि मग असं आपण रोटेट करू शकतो. आता हे दिसतंय तुम्हाला ट्विन प्रोफाईल अशा प्रकारे येते. देन सिमिलरली मला परत इथे या साईडला हवी तर हे मिरर करू शकतो मी मॉडलिंग किंवा प्लेसिंग करू शकतो मी डायरेक्टली. ओके, आता हे दोन्हीकडे वर्टिकल प्लेसिंग आपली आलेली आहे. ठीक आहे, तर आपण आजचं लेक्चर इथे संपूया आणि तुम्ही मग हे मला एक डाऊट प्लेसिंग. काय होता मग त्याच्यात. ओके, मला डाऊट काय होता की आता आपण जी प्लेटची थिकनेस 16 किंवा 12 असेल तर डिवाइड बाय 2 चा रूल वापरतो ऑफसेट टाकायला, बरोबर. हां आणि हे जे दिलंय ना आपण एल मध्ये 2 ज्या दिलेत ना आणि एक WT5 आणि T140